वाढेल. पण तुझी 12वीची परीक्षा आहे, महत्त्वाचा दिवस आहेत हे, ज्या काळामध्ये मानसिकदृष्ट्या स्टेबल असावं लागतं परीक्षेला जाताना. मान्य आहे की हे सगळं होत असताना देखील मग तू 12वीची परीक्षा पण देतेस. मी त्या दिवशी पण म्हणलं होतं, परीक्षा म्हणजे माझे वडील आमच्यासाठी इतकं होते की त्यांच्या पुढे आम्हाला म्हणजे दुसरं काही दिसतच नव्हतं. आणि जर आज ते आमच्यासोबत नाही आहेत, त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याविरुद्ध आम्ही फक्त न्याय मागतोय. आणि झालेल्या घटनापासून आज देखील आम्ही एकच मागणी करतोय की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय द्या. आणि मला आज घडीला हे वाटतंय की माझ्या परीक्षेच्या पुढे सुद्धा माझ्या वडिलांना न्याय मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पण या मागण्या अनेक, तुला पण माहित होत्या, तू अनेक दिवसापासून या यंत्रणेमध्ये लोकांना मागणी करतेस. व्यासपीठावरनं सुद्धा तू या संदर्भात जाहीर बोलली होतेस की कोणत्या प्रामुख्याने मागण्या आहेत की ज्या देशमुख कुटुंबीय म्हणजे तू स्वतः, तुझे घरचे सदस्य आणि अगदी गावातले लोक देखील मागत असताना प्रशासन पूर्ण करत नाही. जे अशा बऱ्याच काही मागण्या आहेत. सध्या एक आरोपी फरार आहे, किंवा सरकारी वकिलाची मागणी असेल, अशा बऱ्याच खूप मागण्या आहेत. किंवा एक मुख्य पॉइंट आहे जो चाचानी मांडला आहे बी टीमचा, किंवा जो सह आरोपी आहे त्या, अशा म्हणजे ज्या पहिल्या दिवशीपासून आमच्या त्याच विनंत्या आहेत त्या आज देखील पूर्ण झालेल्या नाहीयेत. 2 महिने झालं तरी पण त्या पूर्ण होत नाहीयेत. त्यासाठी आम्हाला हे